आता GRE काढण्यात आला. आता पुढची भूमिका काय असणार आहे तुमची? मराठवाड्यात दौरा करणार आहात, भेटी देणार आहात? नाही, सध्या मराठवाड्याचा दौरा नाही आहे आणि पश्चिम महाराष्ट्राचं पण नाही आहे. त्याचं कारण पण तसंच आहे. थोडं तब्येत खराब असल्यामुळं आणखीन लय फिरता येत नाही. पण आनंदानं खूप भरलो आहे आम्ही. समाजाला लई वर्षानंतरची प्रतीक्षा होती गोरगरिबांच्या पोराबाळांना, लेकराबाळाला. ते त्यांची अखेर इच्छा पूर्ण झालीच. गरीब मराठी लढले आणि आरक्षण मिळवलं. मराठवाडा 100% पूर्ण आरक्षणात गेलाच म्हणून समजा. GR निघाला, कायदा पारित झाला. आता ही काय लहानसहान गोष्ट. मराठी मुंबईत जाऊन कायदाच पारित करून आले. सातारा संस्थांचं 1 महिन्याच्या आत पश्चिम महाराष्ट्र पूर्ण जाईल. सध्या दौरा काही नाही आहे. पण या दौऱ्याच्या निमित्तानं मला एक महत्त्वाची आठवण आली. ती मी माझ्या मराठा बांधवांसाठी महाराष्ट्रभरातल्या सांगतो. गरीब मराठ्यांनी, जे आपले गरीब मराठी आहेत ना, त्यांनी ते हार, परत ते गुच्छ, ते फुलं, ते कुणी आणू नका. शाल, सगळ्यांना विनंती माझी. त्याचं कारण आहे, काल ना 1 ते 1.5 ट्रक भरली असं गॅलेक्सी हॉस्पिटलला त्या गुच्छेने. किती खर्च व्हायला लागला विनाकारण समाजाचा. तो कुणाचा 100 रुपयाचा असन, कुणा 200चा असन, कुणाचा 500चा असन, कुणाचा 1000चा असन. माझी सगळ्यांना विनंती, समाज मोठा करायचा आहे, मोठी चालवलं तर आपण घेऊन. गरीब मराठ्यांनी आजपासूनच कधीच हार आणायचा नाही, कधीच गुच्छ पण आणायचा नाही, कधी शाल पण आणायची नाही. 100-150 रुपये वाचतील सगळ्यांचे, कोणाचे 200 वाचतील, 300 वाचतील. समाज मोठा करायचा. आजपासून आपण ते आता हारतुरे घेणार नाही आहेत, परत ते शाल पण नाही. त्या खर्चाचं गोरगरिबाच्या मराठ्याच्या एखाद्याच्या शिकणाऱ्या लेकराला आपल्याला काय मदत करता येईल ते आपण ठरवू. ते जे वायफट पैसे चाललेत आपले हारात तुऱ्यात, ते बुक्के आणान, कुठं काय आणान, शाली घ्यान, याच्यात जे आपला पैसा चालला आहे ना, गोरगरीब मराठ्यांच्या लेकरासाठी आपल्याला कुठं ती पैसे देता येतील का? तेवढेच पैसे त्याला. हे आपण काहीतरी काढू, ती स्कीम काढल्यासारखी काही धोरण ठरवू. परंतु आता ते मात्र बंद करा. काल अक्षरशः हॉस्पिटलच्या पुढं मोठा ढिगल लागला होता. जर 1-1 आणि 1.5 ट्रक नुसत्या त्या गुच्छाने भरणार असल्या तर माझ्या समाजात तो खर्च किती होतो ही मात्र मला सांगायचं होतं. मराठा समाजाने हे आता लक्षात ठेवा. काय नाही, तुम्ही फक्त घरातलं आपलं कुंकू जरी आणलं आणि ते जरी लावलं तरी बस. दादा, हे तुम्ही म्हणताय की मराठी मुंबईमध्ये गेले, लढले, आरक्षण मिळवले, परंतु एकीकडे दुसरीकडे भाजप श्रेय मिळवायचा प्रयत्न करते. मुंबई ठाण्यात देवाभाऊचे बॅनर झळकले. मराठा आरक्षणावर भाजपने कॅम्पेन सुरू केली. कोणी बॅनर लावा, काय कॅम्पेन करायचं तर करा. GRची अंमलबजावणी तातडीनं करून हैदराबादच्या गॅझेटियरनुसार त्या नोंदीच्या आधारे मराठवाड्यातला हा सगळा मराठा हा कुणबी आहे, ते प्रमाणपत्र वाटायला लवकर सुरुवात करा. आम्ही पुन्हा एकदा तुमचं कौतुक आणि आभार मानू आणि मानणार पण आहेत. परंतु आता हायगाई करू नका. मला वाटतं काम सुरू केलं आहे की बलिदान गेलेल्या कुटुंबाच्या संदर्भात, नोकरीच्या संदर्भात मला वाटतं केसेस मागं घ्यायला पण सुरू केली वाटतं त्यांनी. मग असं कामं केल्याच्या नंतर आम्ही काय त्यांना काय म्हणू, त्याला मोठेपणच देणार आहेत, नवजणारच आहेत आम्ही त्यांना. ज्यांच्या कुणबी प्रमाणपत्राच्या नोंदी सापडल्यात त्या नोंदी घेऊन तुम्ही तातडीनं त्याचे प्रमाणपत्र द्या. आणि विशेष सरकारला एक सांगणं आहे की ज्या व्हॅलिडिटी थांबल्यात ना त्या मात्र थांबून धरू नका, त्या सगळ्या द्या. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शिंदे समितीला बढती दिली तर मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र समितीच्याबद्दल बोलतो आहे, कोकण, खानदेश, विदर्भ, मुंबई या सगळ्या प्रांतात, या सगळ्या विभागात नोंदी शोधायचं काम शिंदे समितीनं सुरू ठेवून गोरगरिबांचं कल्याणासाठी त्यांना मुदतवाढ दिलेली तर त्याचा उपयोग होणं आवश्यक आहे. पुन्हा एकदा सरकारला तेच सांगतो की जर असे कामं केले तर आम्ही कौतुकच करणार, तर आम्हाला काय करायचं राजकारणाचं. पण आता ते गॅझेटियरच्या नोंदी ताबडतोब घेऊन आता प्रमाणपत्र मराठवाड्यातल्या मराठ्यांना वितरित होणं गरजेचं आहे तातडीनं.
नसता तुम्हाला वाटत काढला जी आर होईन होईन पिन नाही, पुन्हा मराठी मग आंदोलनाच्या पवित्र्यात येणार आहे, गप्प बसणार नाहीत मग आम्ही. याच वरती एकनाथ शिंदे यांनी देखील प्रतिक्रिया दिली की आम्ही स्त्रीवादाच्या लढाईतच नाही. नाही आणि ती माणूस तसा नाही बी. शिंदे साहेब म्हणजे मोकळा ढाकळा माणूस आहे. ते काय असं हे काय नाही, काम करणारा माणूस आहे, काम करतो कणाकण, तो पण मोकळा ढाकळा माणूस. कोर्टात कॅव्हेट या संदर्भात दाखल करण्यात आली तुमच्याबद्दल? नाही ते मला माहीत नाही. कुणी काही करतं काही दमच निघत नाहीत ना, काही होत नाही. जे आर ओके, टेन्शन नाही घ्यायचं. बुळबुळ करणाऱ्याला कळू दे. तुमच्या लेकरा बाळाला गरीब मराठ्यांच्या मी देतोय ना, जे आर ओके. आणि जरी काही असलं कसला जे आर काढला तरी नंतर दुरुस्ती करावीच लागती. कोणाचा पण सांगतो तुम्हाला. समजा आपण एखादं रान घेतलं आणि त्याला उन्हाळाभर मशागत केली आणि पाऊस पडला, कपाशीचं बी आणलं आणि सरकी लावली, कापूस लावला, तूट होत नाही त्याच्यात, काही उगत नाही, पुन्हा उलशी दुसरी बी लावाच लागती. तसं जरी जे आर काढला, आपल्याला जर वाटलं या ठिकाणी या शब्दामुळे अडचण यायला लागली, पुन्हा सुधारित जे आर काढू ना. सरकारकडून तो शब्द घेतला आपण, त्याच्यामुळे व्हायबल व्हायची गरज काय, त्याला गैरसमज पसरून घ्यायची गरज काय. कुणी कसलं येईन काही सांगणं, आपण गरीब मराठ्यांना ऐकायचं. आपण गरीब मराठ्यांनीच लढाई जिंकली, त्याच्यामुळं गरीब मराठ्यांनी कोणाचंच ऐकायचं अजिबात नाही ऐकायचं. जे आर ओके, काही झालं तर दुरुस्ती पण त्यांना करायला सांगितली, सुधारित काढायला सांगितलं आहे. आणि जरी काढला बी तरी एखाद्या शब्दामुळं प्रमाणपत्र काढायला, व्हॅलिडिटी द्यायला, गॅजेटच्या नोंदीला मराठवाड्यात काही अडचणी यायला लागली तर पुन्हा तो शब्द आपण सुधारित करू ना. सुरू तर हो द्या. त्याच्यामुळं मला एवढंच सांगणं आहे माझं, गरीब मराठ्याने उगं फ्रेश राहत जा. कसले येतात आणि आपलं बरळत येत आणि आपण त्याच्यावर विश्वास ठेवायचा नाही. मग आपलं वाटलंच त्यांनी केलं आहे. मग आपण आपल्या गरिबांनी गरिबावर विश्वास ठेवायचा आणि चालत राहायचं. मराठवाड्यातला एक बी मराठा आरक्षणापासून वंचित राहत नाही, एक पण. टेन्शन घ्यायचं नाही. 2 दिवस लेट, पण मराठवाड्यातला टोटल मराठा हैदराबाद गॅजेटियरनुसार सगळं आरक्षणात जाणार आहे. आणि पश्चिम महाराष्ट्रातल्या माझ्या गरीब मराठ्यांचं एकही लेकरू आरक्षणापासून वंचित राहणार नाही. ही शब्द आहे. तर तुम्ही लक्षात ठेवा, तुमचं एक बी लेकरू बिना आरक्षणाचं ठेवत नाही पश्चिम महाराष्ट्रातलं. मी आहे ना. आणि राहायला विदर्भ, खानदेश आणि कोकण यांच्यासाठी शिंदे समिती काम करते. म्हणजे 3 गोष्टी चालू आहेत. हैदराबाद गॅजेटियर मराठवाड्यासाठी, सातारा संस्थान आणि पुणे संस्थानचं, औंध संस्थानचं पश्चिम महाराष्ट्रासाठी, राहायला विषय हे 2, आणि तिसरा विषय शिंदे समिती. विदर्भात काम करते, खानदेशात नोंदी शोधायचं काम करते, कोकणात करते, मराठवाड्यात करते, पश्चिम महाराष्ट्रात करते. 3 गोष्टी सुरू आहेत. त्याच्यामुळे कोणी म्हणायचंच नाही तुमचं काय आणि आमचं काय. मी संपूर्ण महाराष्ट्रातल्या गरीब मराठ्यांचा आहे. त्याच्यामुळे कोणी टेन्शनच घ्यायचं नाही. इकडं बघितलं आणि तिकडं घेतलं काय, मग आम्हाला काय सगळ्याला होणार. तुम्ही सांगताय की इकडे सगळे मराठी आरक्षणात जातील, पण मालोजी राजे असं म्हणतात की आम्हाला ओबीसीतून नको, मराठा म्हणूनच स्वतंत्र आरक्षण पाहिजे, ओबीसीतलं आरक्षण आम्हाला नको. राहून द्या म्हणा, तुम्हाला घ्यायचं घेण्यात घेऊ नका, जबरदस्ती थोडी. ज्याला घ्यायचं